हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल मेथड्स ऑफ क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स अँड एरर ॲनालिसिस, सायंटिफिक नोटेशन दॅट इज एक्सपोनेन्शियल नोटेशन्स and precision and accuracy are studied. Now the next point is significant figures. Uncertainty in measured value leads to uncertainty in calculated result. Uncertainty in a value is indicated by mentioning the number of significant figure in that value. आता सिग्निफिकंट फिगर आपण पाहतो, याच्यामध्ये कसं सांगितलेलं आहे, अनसर्टनिटी इन मेजर्ड व्हॅल्यू लीड्स टू. म्हणजे जर आपण जी काही एखादे रिडिंग घेतोय ते एखादं रिडिंग घेत असताना त्या ठिकाणी अनसर्टनिटी जर आली तर आपला जो काही रिझल्ट आहे त्या रिझल्टमध्ये सुद्धा काय येणार आहे, अनसर्टनिटी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनसर्टनिटी इन अ व्हॅल्यू इज इंडिकेटेड बाय मेन्शनिंग द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर इन दॅट व्हॅल्यू. मग ती जी काही अनसर्टनिटी आहे ती अनसर्टनिटी आपल्याला सिग्निफिकंट फिगरमध्ये दाखवणं आवश्यक आहे. कन्सिडर द कॉलम रिडिंग 10.2 प्लस मायनस 0.1 ml रेकॉर्डेड ऑन अ ब्युरेट हॅव्हिंग द लिस्ट काउंट ऑफ 0.1 ml. मग आपण ब्युरेट पाहिलेलं आहे. ब्युरेटवरती जे काही रिडिंग मिळालेलं आहे आपल्याला ते सपोज आहे 10.2 आहे असं कन्सिडर करायचं आहे आपल्याला. प्लस मायनस किती असू शकतं ते 0.1 ml त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. ऑन ब्युरेट हॅव्हिंग अ लिस्ट काउंट. मग त्या ब्युरेटचा लिस्ट काउंट म्हणजे कमीत कमी किती रिडिंग आपण मोजू शकतो त्या ठिकाणी 0.1 ml. हिअर इट इज सेड दॅट द लास्ट डिजिट 2 इन द रीडिंग इज अनसर्टन. मग हे जे काय आहे 10.2 आहे याच्यामधलं हा जे 2 आहे तो काय दाखवतो आपल्याला, अनसर्टन दाखवतो. आणि ते रीडिंग कसं आहे आपलं अनसर्टन आहे. इट्स अनसर्टनिटी इज, आणि त्याची अनसर्टनिटी किती आहे मग तर प्लस मायनस 0.1 ml आहे. ऑन द अदर हँड द फिगर 10 इज अ सर्टन. आणि 10 जी काही व्हॅल्यूज आहे ती कशी आहे आपली सर्टन व्हॅल्यू आहे, कन्फर्म व्हॅल्यू आहे. द सिग्निफिकंट फिगर इन द मेजरमेंट or result are the number of digit known with certainty plus one uncertain digit. जो काही सिग्निफिकंट फिगर आहे ते सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये 2 डिजिट्स आहेत. त्या 2 डिजिटपैकी एक कसं आहे आपलं सर्टन आहे आणि एक अनसर्टन डिजिट त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. इन अ सायंटिफिक एक्सपेरिमेंट अ result is obtained by doing calculation in which values of a number of quantities measured with equipment of different list counts are used. म्हणजे काय सायंटिफिक एक्सपेरिमेंट करतो आपण, त्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण वेगवेगळे रिडिंग्स घेत असतो. ते जे काही रिडिंग्स घेत असतो ते वेगवेगळे इक्विपमेंट वापरतो, आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट वापरतो. आणि या प्रत्येक इक्विपमेंटचा जो काही लिस्ट काउंट असेल तो लिस्ट काउंट कसा असतो वेगवेगळा त्या ठिकाणी असतो. फॉलोइंग रूल्स आर टू बी फॉलोड ड्युरिंग सच कॅल्क्युलेशन्स. मग याच्यावर जे काही कॅल्क्युलेशन्स करतो हे कॅल्क्युलेशन करताना काही रूल्स दिलेले आहेत, ते रूल्स आपल्याला पाहायचे. जनरली काय सांगतात आपल्याला सिग्निफिकंट फिगरबद्दल. सिग्निफिकंट फिगर म्हणजे की ज्याच्यामध्ये एक सर्टन युनिट आहे आणि त्याच्यासोबत काय आहे एक अनसर्टन युनिट आहे, त्याला आपण काय म्हणतो सिग्निफिकंट फिगर म्हणतो. मग काय रूल आहे ते रूल्स आपण या ठिकाणी आता पाहूया. नेक्स्ट पॉईंट आपला रूल्स फॉर डिसाइडिंग सिग्निफिकंट फिगर. काय रूल्स आहेत ते पाहूया आपण. ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. म्हणजे झिरोपेक्षा वेगळ्या संख्या ज्या असतील ते सगळ्या संख्या काय आहेत आपल्या सिग्निफिकंट आहे. फॉर एक्झाम्पल 127.34 ग्रॅम कंटेन्स 5 सिग्निफिकंट फिगर. 127.34 मध्ये किती फिगर आहेत सिग्निफिकंट 5 आहेत. आणि कोणत्या आहेत त्या तर 1, 2, 7, 3 अँड 4. सेकंड पॉईंट ऑल झिरोज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. मग कोणते डिजिट्समधले झिरो आहेत या ठिकाणी आता ऑल झिरोज बिटवीन 2
नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. मग पहा एक्झाम्पल दिले आपलं 120.007 मीटर कंटेन 6 सिग्निफिकंट फिगर. आता 120.007 आहे. मग हे दोन आपले सिग्निफिकंट फिगर कोणते आहे? 2 and 7 आर द सिग्निफिकंट फिगर अँड द झिरोज बिटवीन 2 and 7 आर सिग्निफिकंट. मग ते जे काही झिरो आहे 2 आणि 7च्या मध्ये जे झिरो आहे ते सिग्निफिकंट फिगर आहेत. पहा चला पुढे जाऊया. झिरोज ऑन द लेफ्ट ऑफ द फर्स्ट नॉन झिरो डिजिट्स आर नॉट सिग्निफिकंट. मग झिरो आहेत पहा कशाच्या आधीचे? तर नॉन झिरो युनिटच्या आधी जे काही झिरो असतील ते सिग्निफिकंट नाही आहेत. सच अ झिरो इंडिकेट द पोझिशन ऑफ द डेसिमल पॉईंट. तो झिरो काय दाखवतो आपल्याला? तर पोझिशन दाखवतो. कशाची पोझिशन दाखवतो? डेसिमल पॉईंटची पोझिशन दाखवतो. फॉर एक्झाम्पल 0.025 हॅज 2 सिग्निफिकंट फिगर. याला 2 सिग्निफिकंट फिगर आहे. कोणत्या 2 सिग्निफिकंट फिगर? तर 2 and 5 आर द 2 सिग्निफिकंट फिगर इन 0.025. मग याच्या आधी लेफ्ट साईडला जे झिरो आहेत ते नॉट सिग्निफिकंट आहेत. ते कसे आहेत? नॉट सिग्निफिकंट आहेत. पहा पुढे 0.005 हॅज 1 सिग्निफिकंट फिगर. म्हणजे ही जी काही व्हॅल्यूज आहे या व्हॅल्यूमध्ये फक्त एकच कशी आहे आपली? सिग्निफिकंट फिगर आहे. पहा पुढे जाऊया 4th पॉईंटकडे. झिरोज ॲट द एंड ऑफ अ नंबर आर सिग्निफिकंट. आता झिरो कुठे आहेत? नंबरच्या एंडला आहेत, शेवटी आहेत. ते कसे आहेत? सिग्निफिकंट आहेत. इफ दे आर ऑन द राईट साईड ऑफ द डेसिमल पॉईंट. जर ते डेसिमल पॉईंटच्या कुठं असतील? राईटला असतील तर त्याला काय म्हणतो आपण? सिग्निफिकंट फिगर म्हणतो. टर्मिनल झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. मग टर्मिनलला जे झिरो असतील एंडला ते कसे असतील? नॉट सिग्निफिकंट असतील. पण कधी? इफ देअर इज नो डेसिमल पॉईंट. त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट जर नसेल तर. पहा दिस इज बिकॉज द लिस्ट काउंट ऑफ एन इन्स्ट्रुमेंट कंटेन डेसिमल पॉईंट. मग द लिस्ट काउंटमध्ये काय असतो? आपला डेसिमल पॉईंट दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल 0.400 gram has 3 significant figures. The measurement here indicate that it is made on a weighing machine having a least count of 0.001 gram. आता ही 0.400 ग्रॅमची जी काय फिगर आहे याच्यामध्ये किती आहेत आपल्या सिग्निफिकंट फिगर? तर 3 आहेत. 4, 0 and 0. मग हे जे काही आपल्याला सिग्निफिकंट फिगर का सांगता आला? तर याचं जे काय लिस्ट काउंट असेल तो लिस्ट काउंट किती आहे आपला? 0.001 ग्रॅम. Significant figures are also indicated in scientific notation by means of a decimal point. मग ही जी काही सिग्निफिकंट फिगर आहे ही आपण सायंटिफिक नोटेशनमध्ये सुद्धा दाखवू शकतो. फॉर एक्झाम्पल द मेजरमेंट 400 grams हॅज 1 सिग्निफिकंट फिगर्स. 400 ग्रॅमला काय आहे? 1 सिग्निफिकंट फिगर आहे. द मेजरमेंट 4.0 into 10 raised to 2 gram has a 2 significant figure, whereas the measurement 4.00 into 10 raised to 2 gram has a 3 significant figure. म्हणजे हे जे काही व्हॅल्यूज आहे सिग्निफिकंट फिगरचे आपण सायंटिफिक नोटेशनमध्ये सुद्धा दाखवू शकतो. द झिरोज आफ्टर द डेसिमल पॉईंट्स इन दिस केसेस इंडिकेट दॅट द लिस्ट काउंट ऑफ द वेइंग मशीन्स आर 1 gram, 0.1 gram and 0.01 gram respectively. मग डेसिमल पॉईंटचे जे झिरो असतील ते काय दाखवतात आपल्याला? तर ती जी काही वेइंग मशीन आपण वापरणार आहे त्या वेइंग मशीनचा लिस्ट काउंट किती आहे हे आपल्याला त्यावरून सांगता येईल. पहा नेक्स्ट आहे 5 नंबर स्टेप आहे पहा आपले. इन नंबर्स रिटर्न इन सायंटिफिक नोटेशन ऑल डिजिट आर सिग्निफिकंट. मग पहा आपण सायंटिफिक नोटेशनमध्ये जे काही नंबर्स लिहितो ते सगळे नंबर कसे आहेत आपले?
सिग्निफिकंट आहेत. फॉर एक्झाम्पल 2.035 into 10⁻² has a 4 significant figure. पहा आता किती संख्या दिलेली आहे आपल्याला 2.035 into 10⁻². याला किती सिग्निफिकंट फिगर आहेत तर 4 आहेत. म्हणजे 4 कोणत्या 2035 and 3.25 into 10⁻⁻5 has 3 significant figure. मग याला किती सिग्निफिकंट फिगर आहेत तर त्याला 3 सिग्निफिकंट फिगर आहेत. पहा खाली आपल्याला एक प्रॉब्लेम दिलेला आहे. पहा या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आपल्याला की हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स आर प्रेझेंट इन द फॉलोइंग मेजरमेंट. म्हणजे खाली दिलेले जे काही मेजरमेंट आहे याच्यामध्ये आपल्याला सिग्निफिकंट फिगर आहेत ते किती आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. पहा पहिली व्हॅल्यू आहे आपली पहा 4.065. आता याच्यामध्ये आपल्याला ॲन्सर दिलेलं आहे. पहा 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. म्हणजे 4 कोणत्या आहेत आपल्या तर 4065. दिज आर द 4 सिग्निफिकंट फिगर. नेक्स्टमध्ये पहा काय दिलेलं आहे आपल्याला बी दिलेलं आहे 0.32 दिलेलं आहे. मग 0.32 झिरो कुठं आहे आता हा लेफ्ट साईडला आहे. लेफ्ट साईडचा आपण कन्सिडर करतो का नाही. म्हणजे या ठिकाणी 2 सिग्निफिकंट फिगर आहेत 3 and 2. नेक्स्ट सी आहे पहा आपलं 57.98. सगळे नॉन झिरो आहे म्हणजे किती येणार या ठिकाणी 4 त्या ठिकाणी सिग्निफिकंट फिगर येतील. नेक्स्ट आहे पहा डी 0.02 सेकंड्स. आता या ठिकाणी लेफ्ट साईडला जे झिरो असतील ते काय करायचे आपल्याला ड्रॉप आउट करायचे. म्हणजे किती राहिलं फक्त इथे ठिकाणी 2 राहिलं. म्हणजे एक सिग्निफिकंट फिगर डीमध्ये असेल. पहा नेक्स्ट आहे पहा ईमध्ये 4.0 into 10⁻⁴. काय सांगता येईल आपल्याला या ठिकाणी 4 and 0 आर द 2 सिग्निफिकंट फिगर. आणि एफ आहे पहा 604.0820. आता या सगळ्या व्हॅल्यू कशा आहेत आपल्या या ठिकाणी पहा आता इन बिटवीन 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. पहा झिरो जी व्हॅल्यू आहे ती पहिला झिरो आहे तो आणि लास्टला झिरो तर आपण पकडतो. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 7 आर द सिग्निफिकंट फिगर. नेक्स्ट पहा आपला जी 307.100 into 10⁻⁵ सेंटीमीटर. आता सगळे झिरो कुठं आहेत आपल्या राईट साईडला आहेत म्हणजे ते आपल्याला पकडावं लागतील. म्हणजे या ठिकाणी 6 काय येतील आपल्या 6 सिग्निफिकंट फिगर्स या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. पहा चला पुढे जाऊया. In general, a quantity measured with an instrument of a smaller list count will have more significant figure and will be more accurate than when measured with an instrument with a larger list count. म्हणजे पहा जनरली आपण जर एखादी व्हॅल्यूज आहे किंवा एखादी इन्स्ट्रुमेंट आहे त्याचा लिस्ट काउंट जर कमी असेल म्हणजे त्याचा लिस्ट काउंट जर 0.001 असेल तर लहानात लहान व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी काय करू शकतो मेजर करू शकतो. आणि सपोज त्याचा लिस्ट काउंट असेल आता ब्युरेट आहे ब्युरेटचा लिस्ट काउंट किती आहे 0.1 आहे. मग या ठिकाणी आपण काय करू शकतो 10.1 10.2 एवढंच घेऊ शकतो. पण जर त्याचा लिस्ट काउंट जर अजून जर कमी असेल तर आपण त्या ठिकाणी कमीत कमी म्हणजे मोर ॲक्युरेट रिडिंग आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. चला नेक्स्ट पॉईंट आहे पहा आपल्याला कॅल्क्युलेशन्स विथ सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगरवरती काही कॅल्क्युलेशन्स असतील ते कॅल्क्युलेशन्स आपल्याला करता येतील. पहा मग आता व्हेन परफॉर्मिंग कॅल्क्युलेशन्स विथ मेजर्ड क्वांटिटीज the rule is that the accuracy of the final result is limited to the accuracy of a least accurate measurement. मग आपल्या रिझल्टची जी काही ॲक्युरसी ही कशावर डिपेंड आहे तर आपण किती चांगल्या प्रकारे किंवा किती ॲक्युरेट आपण काय केलेलं आहे ते मेजरमेंट केलेलं आहे. जेवढं ॲक्युरेट आपलं मेजरमेंट असेल तेवढा रिझल्टची काय असेल आपली ॲक्युरसी काय असेल रिझल्टची मॅक्झिमम असणार आहे. इन अदर वर्ड्स द फायनल रिझल्ट कॅनॉट बी मोर ॲक्युरेट दॅन द लिस्ट ॲक्युरेट नंबर इन्व्हॉल्व इन अ कॅल्क्युलेशन. मग पहा नेक्स्ट आहे आपलं राउंडिंग ऑफ आहे. पहा आता मग the final result of calculations often contain figures that are not significant.
The final result of a calculation often contains figure that are not significant. मग फायनल रिझल्ट जो असेल त्या रिझल्टमध्ये काय असतं, काही सिग्निफिकंट फिगर नसतील तरी सुद्धा त्या काय असतात रिझल्टमध्ये आपल्याला इन्क्लूड करावे लागतात. वेन दिस ऑकर्स द फायनल रिझल्ट इज राउंडेड ऑफ. मग तो जो काही रिझल्ट असेल हे कधी घडू शकतं, तर तो रिझल्ट आहे तो कसा करावा लागतो आपल्याला राउंडेड ऑफमध्ये घ्यावं लागतं. पहा, द फॉलोइंग रूल्स आर यूज टू राउंड ऑफ अ नंबर टू द रिक्वायर्ड नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. मग राउंडिंग ऑफ करताना जे काही रूल्स असतील ते रूल्स आपण या ठिकाणी पाहूया. पहिला रूल आहे पहा, इफ द डिजिट फॉलोइंग द लास्ट डिजिट टू बी केप्ट इज लेस दॅन 5, the last digit is left unchanged. If the digit following the last digit is to be kept is less than 5, मग ते आहे असं आपल्याला कधी ठेवावं लागेल, जर ते 5 पेक्षा कमी त्याची व्हॅल्यूज असेल तर ते आहे असं आपल्याला ठेवावं लागेल. म्हणजे पहा एक्झाम्पलमध्ये पहा, 46.32 राउंडेड ऑफ टू सिग्निफिकंट फिगर. म्हणजे ही व्हॅल्यू आहे 5 पेक्षा कमी आहे, म्हणजे 46.32 आहे, 5 पेक्षा कमी आहे. मग ही व्हॅल्यू कशी लिहू शकतो आपण, तर 46 लिहितो आणि पुढची जी काय 32 व्हॅल्यूज आहे ती आपण काय केली, कट केली, टू सिग्निफिकंट फिगरमध्ये ते आपण कन्वर्ट केलं. इफ द डिजिट फॉलोइंग द लास्ट डिजिट टू बी केप्ट इज 5 और मोर, द लास्ट डिजिट इज टू बी केप्ट इज इन्क्रीज बाय 1. मग जर ती व्हॅल्यूज असेल, लास्ट डिजिट असेल ते 5 पेक्षा जास्त असेल तर काय करता येईल आपल्याला, ती जी काय आपली व्हॅल्यूज असेल त्या व्हॅल्यूजमध्ये आपल्याला एक ॲड करावं लागेल आणि नवीन व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागेल. पहा, फॉर एक्झाम्पल 52.87 52.87 आहे, याचं कसं राऊंडिंग करणार आपण, तर 87 7 आणि 8 आणि 7 हे काय आहेत आपल्या 5 पेक्षा निश्चितपणे जास्त आहेत. मग त्या ठिकाणी 87चे काय होईल 90 त्या ठिकाणी करता येईल आपल्याला. म्हणजे 7चे काय होईल आपलं 8 होईल आणि 8चे काय होईल ते 9 होईल. म्हणजे सिग्निफिकंट फिगर 3 सिग्निफिकंट फिगरमध्ये कन्वर्ट केलं कसं येईल आपल्याला 52.9 त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. पहा, आणि पहा खाली आपल्याला एक प्रॉब्लेम दिलेला आहे. पहा, त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला राउंडिंग ऑफचं एक्झाम्पल दिलेलं आहे. पहा कसं दिलेलं आहे. पहा, राउंड ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग टू द नंबर ऑफ सिग्निफिकंट डिजिट इंडिकेटेड. आता खाली दिलेले व्हॅल्यूज आहेत त्याला सिग्निफिकंट फिगरमध्ये कन्वर्ट करायचे. पहा, पहिले दिलेलं आहे आपल्याला 1.223 टू 2 डिजिट, त्याला 2 डिजिटमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. पहा, आपण डायरेक्ट ॲन्सरकडे जाऊया आणि व्हॅल्यू पण पाहूया. पहा, 1.2 द थर्ड डिजिट इज लेस दॅन 5. आता याला काय करायचं आहे आपल्याला 2 डिजिटमध्ये घ्यायचं आहे, पण थर्ड डिजिट आहे ते काय आहे 5 पेक्षा कमी आहे. सो वी ड्रॉप इट ऑल द अदर्स टू इट्स राईट. ते काय आहे कमी आहे, मग त्याच्या पुढचे जेवढे युनिट असतील ते सगळे काय करायचे आपल्याला ड्रॉप करायचे. आणि मग काय राहील फक्त 1.2 त्या ठिकाणी राहणार आहे. बाकी व्हॅल्यू 5 पेक्षा कमी आहे म्हणजे त्या ड्रॉप करायच्या आपल्याला. सेकंड आहे पहा, 12.56 टू 3 डिजिट 12.56 आहे, त्याला 3 डिजिटमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे. पहा, आता 3 डिजिटमध्ये घ्यायचं आहे, मग त्याची चौथी जी व्हॅल्यूज आहे ती चौथ्या डिजिटची व्हॅल्यू पाहिजे. ती किती आहे 5 पेक्षा आपल्या जास्त आहे. म्हणजे काय होईल पहिली जी काय 3 नंबरची जी व्हॅल्यूज आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक काय करावं लागेल ॲड करावं लागेल. मग कसं होईल हे 12.5च्या ऐवजी काय होईल 12.6. द फोर्थ डिजिट इज ग्रेटर दॅन 5, सो वी ड्रॉप इट अँड ॲड 1 टू द थर्ड डिजिट. थर्ड डिजिटमध्ये आपल्याला एक ॲड करावं लागेल आणि ती व्हॅल्यू काय होईल मग 12.6 होईल. पहा, नेक्स्ट आहे 122.2.17 टू 4 डिजिट. आता याला 4 डिजिटमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे. पहा, 4 डिजिटमध्ये कन्वर्ट करायचे म्हणजे 5वी व्हॅल्यू पाहिजे. पहा, द फिफ्थ डिजिट इज ग्रेटर दॅन 5, सो वी डू इट अँड ॲड 1 टू द फोर्थ डिजिट. काय करायचं 5व्याची व्हॅल्यू 5 पेक्षा जास्त डिजिट आहे, मग काय करायचं ती व्हॅल्यू ड्रॉप करायची आणि चौथ्या व्हॅल्यूमध्ये काय करायचं एकानं वाढ करायची. मग ती व्हॅल्यू किती येईल आपली 122.2 येईल. आणि लास्ट आहे पहा 231.5 टू 3 डिजिट 231.5 आहे, याला 3 डिजिटमध्ये आपल्याला कन्वर्ट
करायचे. पहा मग कसं येईल त्या ठिकाणी 3 डिजिटमध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे चौथं युनिट पाहायचं आपल्याला काय युनिट आहे ते. द फोर्थ डिजिट इज 5 सो वी ड्रॉप इट अँड ॲड 1 टू द थर्ड डिजिट. ती व्हॅल्यू 5 आहे किंवा 5पेक्षा जास्त असेल तर काय करतो आपण त्याला त्याच्यामध्ये 1 ॲड करतो. मग 231मध्ये काय करायचं आपल्याला 1 ॲड करायचा. काय येईल आपल्याला 232 त्या ठिकाणी ती व्हॅल्यू आपल्याला येईल. पहा मग काय काय पाहिलं आज आपण तर सिग्निफिकंट फिगर पाहिलं आणि सिग्निफिकंट फिगरचे जे काही रूल्स असतील ते सिग्निफिकंट फिगरचे रूल्स पाहिले आणि नेक्स्ट पाहिलं पहा आपण कॅल्क्युलेशन्स विथ सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगरवरती आपण काय कॅल्क्युलेशन्स करतो ते कॅल्क्युलेशन्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.